नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये महायुतीने एकहाती वर्चस्व गाजवलं। 89 नगरसेवकांसह भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे। तर त्याखालोखाल शिवसेनेनेही 29 नगरसेवक निवडून आणले। त्यामुळे भाजपचा महापौर होणार अशी चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येते आहे। 2.5 वर्षांसाठी महापौर पदावर शिंदे दावा सांगणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मात्र शिंदेंकडे केवळ 29 नगरसेवक असताना भाजप शिंदेंची मागणी मान्य करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार। महापौर पदाबद्दल शिंदेंकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही। मुंबईतील महापौर पदाचा निर्णय संसदीय समितीत होईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर समन्वय समितीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेऊ, बावनकुळेंची प्रतिक्रिया। वो हमारा पार्लियामेंट्री बोर्ड है, वहाँ पे ऐसी कोई डिमांड हमारे पास तो आई नहीं है। लेकिन जब पार्लियामेंट्री बोर्ड बैठेगा तो एकनाथ शिंदे जी भी उसमें हैं, हमारे समन्वय समिति में देवेंद्र जी, अजीत दादा, एकनाथ जी और हमारे अजीत दादा जी सब लोग बैठ कर निर्णय करेंगे किसने डिमांड की, क्या डिमांड की। कुछ बात करना है तो एकनाथ शिंदे जी माननीय देवेंद्र जी से बात करेंगे। कुछ बात होनी है या करनी है तो मीडिया से थोड़ी होती है, पत्रकारिता से थोड़ी होती है, इलेक्ट्रॉनिक मीडिया में थोड़ी होगी। वो होगी एकनाथ जी और देवेंद्र जी बैठेंगे तब। मुंबईत महायुतीला बहुमत मिळालंय, मात्र महापौर कोण होणार याचा पेच अद्यापही कायम आहे। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय। शिवसेनेचा महापौर व्हावा यापेक्षा भाजपचा महापौर होऊ नये असं उद्धव ठाकरेंचं मत असल्याचं राऊतांनी म्हटलंय। शिंदेंचे नगरसेवक मूळचे शिवसैनिकच असल्याची भोवया उंचावणारी प्रतिक्रिया राऊतांनी दिली। मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे। ठाकरेंच्या सेनेचा महापौर काय आकाशातून येणार का अशी आकडेवारी बघा, एवढा फरक कसा भरून काढणार म्हणत नारायण राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला। देवावर हे झालं काय विसंबून राहिलं हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढला? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। आणि महाराष्ट्रात जवळपास 25 महानगरपालिकेत सत्ता आली। आता तरी मला शहाणा बना ना, काय आहे गरीब असा ना। ठाकरेंच्या सेनेकडून शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये ठेवल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंच्या हालचालींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी धोका आहेच, पण संधी देखील निर्माण होताना दिसते। मुंबईतील ताजलँड्स हॉटेलमध्ये नगरसेवकांना डांबून ठेवलंय। त्यांना मोकळं करा, नाहीतर आज तिथे जेवायला चाललो, आमच्यावर शंका घ्याल असं संजय राऊतांनी म्हटलंय। कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या। या मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का, नाहीतर आज मी तिथे ताज लँडस्टँडमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। महाराष्ट्र आणि मुंबईतील जनतेनं भाजपला प्रचंड बहुमत दिलं। मुंबईतील विजयाचा जल्लोष आसामच्या काझीरंगामध्ये होतोय। आसाममधील सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं। मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार
बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया। देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है। महाराष्ट्र के अधिकतर शहरों की जनता ने बीजेपी को सेवा का अवसर दिया है। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी एकत्र येत एक है तो सेफ है असा नारा देण्याची शक्यता वर्तवली जाते। महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे मतविभाजन टाळण्यावर भर दिला जातोय। दोन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये घड्याळ या एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी पुढे आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र लढलं तर फायदा होईल असं शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांची भूमिका आहे। सोलापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन झालंय। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकत्र लढणार असल्याची घोषणा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटलांनी केली आहे, तर माढ्यामधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचंही पाटलांनी स्पष्ट केलं। काल आम्ही दादांकडे भेटलो, खासदार साहेब, सर्व पक्षातली आमच्या आमदार, आणि एकत्र लढणे ह्या विषयावरती चर्चा झाली। आणि मग एकत्र लढत असताना आम्ही घड्याळाला सोबत घेऊन आम्ही इथे निवडणूक लढण्याचा आमचा एकमत झाला। जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो त्याप्रमाणे घ्यायला, आणि मग खासदार साहेब, मोठे दादा, विजय दादा यांच्याशी आमची अंतिम चर्चा करून तो निर्णय घेण्याचं आम्हाला सांगितलं। तुम्ही घड्याळ्यावर जिल्हा परिषद लढवू शकता? हो, लढवणार आम्ही। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक तुतारी याच चिन्हावर लढणार असून मित्रपक्ष त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतील अशी माहिती देत भाजपला एकत्र मिळून पराभूत करू असा दावा माळशिरसचे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांनी केला आहे। शरद पवारांच्या आमदारांमध्ये एकसूत्रता नसल्याचं यामुळे दिसून येत आहे। काही जागा धनुष्यबाणालाही सुटतील, काही जागा घड्याळालाही सुटतील, काही जागा मशालीलाही सुटतील, काही जागा काँग्रेसलाही सुटतील। त्यामुळं ये एकत्रित येऊन लढतायत किंवा यांची एकी झालेली आहे अशा पद्धतीच्या ज्या बातम्या पेरल्या जातात त्या निराधार आहेत। आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षामार्फतच आणि चिन्हावरती या जिल्ह्यामध्ये निवडणुका होणार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्रित लढू। आघाडी कुठलीही असू द्या, चिन्ह एकच असलं पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांवर मंत्री दत्ता भरणेंनी प्रतिक्रिया दिली आहे, तर चिन्हाबाबत अजित पवार योग्य निर्णय घेतील असंही भरणेंनी म्हटलंय। वैयक्तिक मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या, कुठली मी म्हणतो आमच्या पक्षाची सोडू द्या, चिन्ह कुठलं का व्हायना, चिन्ह हे एकच असलं पाहिजे। नाही, चिन्ह काय होतं, जमलिंग ग्रामीण भागामध्ये, ऐका ना, ग्रामीण भागामध्ये लोकांचं जमलिंग होतं, पण या बाबतीमध्ये जो अंतिम अधिकार आहे तो अंतिम अधिकार तो माझा नाही, तो अंतिम अधिकार नाही, तो अंतिम अधिकार अजितदादा पवार साहेबांचा आहे। दादा बाहेर आल्यानंतर आपण विचारलं तर बरं होईल। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिथं शक्य असेल तिथे आघाडी करू, ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर काँग्रेस लढेल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीनंतर सपकाळ बोलत होते। पहिल्या दिवशीपासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत हे आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आहोत। जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे। जिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे, आणि इंडिया अलायन्स आणि समविचारी यांच्यासोबतच आम्ही आघाडी करणार आहोत, आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत। ही जी आमची असणारी पॉलिसी आहे ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ती कायम राहील। महानगरपालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएम बाबत वाढलेला अविश्वास पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुका पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे। अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसंच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्या धर्तीवर महाराष्ट्रातील जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे। वोटर लिस्टमध्ये
जे लोक तिथं राहत नाही त्यांची नावं आपण पाहतो आहे. जे मतदानाला जातात त्यांची नावं त्या मतदान केंद्रावर दिसतात, दुसऱ्या याच्यात चालले जातात. त्याला जी शाई लावली जाते ती शाई पुसली कशी जाते ते पण आपल्या माध्यमातून आम्ही पाहत होतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे. ठाकरे सेनेचे ठाण्यातील जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक शहाजी खुपसेंनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे शहाजी खुपसे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या प्रभागात राहतात त्याच प्रभागातून मशाल चिन्हावर निवडून आलेत. उद्धव ठाकरेंनी खुपसेंना शुभेच्छा देत अभिनंदन केलं. मुंबई महापालिकेमध्ये पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवक बसणार आहेत. संख्याबळानुसार भाजपला सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक मिळतील. भाजपकडे 89 नगरसेवक आहेत, त्यामुळे 10 पैकी किमान 4 स्वीकृत नगरसेवक भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. भाजपनंतर सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक ठाकरेंच्या सेनेला मिळतील, तर शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसलाही स्वीकृत नगरसेवक मिळतील. विधान परिषदेमध्ये 2023 मध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 करण्यात आली होती. मुंबई महापालिकेमध्ये अनेक तरुण नगरसेवक निवडून आलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक नवे आणि तरुण चेहरे पाहायला मिळाले. चांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 151 मधून 22 वर्षीय कशिश फुलवार यानं विजयाचा गुलाल उधळलाय. तिथे भाजपच्या तिकिटावर निवडणूक त्यांनी लढवली होती. पहले तो बहुत अच्छा लग रहा है, इतना अच्छा रिस्पांस था, सबने इतनी मेहनत की, कार्यकर्ता ने इतनी मेहनत की मुझे विजय बनाने के लिए. उन सबका मैं धन्यवाद करना चाहती हूँ और सब समाज का धन्यवाद करना चाहती हूँ. प्लानिंग तो अभी चालू है. जैसे कि मेरे पापा एक्स कोऑपरेटर रह चुके हैं, तो उनसे मैं गाइडेंस लूँगी कि कैसे क्या बातचीत करना है, लोगों से कैसे 1-to-1 टॉक करना है, तो वैसे मैं गाइडेंस लेती हूँगी. और हाउस में भी वहाँ भी मेरे को थोड़ा उन्होंने बताया है कैसे क्या होने वाला है, तो आई एम प्रिपेयर्ड. मीरा भाईंदरमध्ये मनसेनं भाजपावर हल्लाबोल केला आहे. मनसे नेते संतोष शिंगाडेंतर्फे लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहरात चर्चांना उधाण आलंय. भाजप जिंकली पण मीरा भाईंदर हरलं अशा आशयाचे बॅनर मनसेनं लावल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आले. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांनी बारामतीमध्ये रणनीती बैठका सुरू केल्यात. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती अजित पवार घेणार असल्याची माहिती आहे. गेल्या 25 वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकतोय. या निवडणुकीमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता वर्तवली जाते. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पक्षविरोधी मतदान करण्याचं आवाहन मतदारांनी केलं. 1 मत घड्याळाला आणि 3 मतं कमळाला देण्याचं आवाहन राष्ट्रवादीच्या उमेदवारानं केलंय. महिला उमेदवाराचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय. महिला उमेदवाराचा प्रभाग क्रमांक 32 आहे आणि त्या राष्ट्रवादीतून निवडून आल्यात. उज्ज्वला ढोरे असं त्यांचं नाव आहे. इतर 3 राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला. यामध्ये राष्ट्रवादीच्या अतुल शिरोळे यांचा अवघ्या 290 मतांनी पराभव झालाय. उज्ज्वला ढोरेंनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले. एवढा मोठा माझा विजय झालेला त्यांना हा पचनी जात नाहीये. मेन आमच्या भागामधून त्यांना जे मी वोटिंग केले, माझ्या भागामधून ते पूर्ण लीडला आहेत. त्यांच्या भागामधून ते मधुबनपासून ते ममतानगरपर्यंत त्यांनी स्वतःचा लीड घ्यायला हवा होता. पण ज्या ठिकाणी मी त्यांना लीड दिलाय त्या ठिकाणी मी त्यांना कुठेही कमी पडलेली नाही. आणि हे एआयचा जमाना आलेला आहे, त्याच्यामध्ये लोक काही करू शकतात. बरोबरच्या सहकाऱ्यांनी असा दगाफटका केला म्हणून आम्हाला घरी बसावं लागलं. याचा आम्हाला अत्यंत खेद वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या ओरिजिनल राष्ट्रवादीच्या नाही आहेत. ते जे म्हणतात की त्यांच्या जिवारी लागायचं. अहो, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणं आम्हाला काय जिवारीचं लागतं. उलट आम्हाला तर आनंददायी गोष्ट की आमची एक भगिनी निवडून आली. ते चुकीच्या पद्धतीने बोलतात. मी ओरिजिनल राष्ट्रवादीचा आहे. त्या शिवसेनेतनं इकडे आलेलं आहे. त्यांनी पक्ष बदलून इकडे आलेले आहे. त्या शिवसेनेच्या नाही झाल्या, इथल्या काय झाल्या. वसंतदादांचे पणतू आणि खासदार विशाल पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी काँग्रेसचे नगरसेवक झाले. सांगलीमधल्या प्रभाग 11 मधून भाजपचे उमेदवार मनोज सरगर यांचा पराभव करून हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळला. हर्षवर्धन यांना या निवडणुकीमध्ये त्यांचे काका खासदार विशाल पाटील यांनी थेटपणे भक्कम साथ दिली. माझ्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक होती आणि प्रभाग 11मधनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतनं प्रभाग 11मधनं आम्ही 4ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आलो. चांगल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला. आज जे काही
प्रभाग 11मध्ये घडत होतं त्याला आम्ही चौघांनी मात देऊन या महानगरपालिकेत विजय मिळवला. सांगली महापालिकेमध्ये एकाच प्रभागातून पती पत्नी विजयी झाले. मिरजमधील प्रभाग क्रमांक 5 मधील संजय मेंढे आणि बबिता मेंढे हे एकमेव पती पत्नी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेत. संजय मेंढे 4,000 मतांच्या लीडनं तर बबिता मेंढे या 4,500 मतांच्या लीडनं विजयी झाले. सर्वच नागरिकांनी आमच्या पतीपत्नीवर दोघांच्यावर विश्वास ठेवून अतिशय भरघोस मतानं म्हणजे बबिताला 4,000 मताचं लीड आहे आणि मला स्वतःला 4,500 मताचं लीड आहे. मला स्वतःसाठी आम्हाला माझ्या मिस्टरांसाठी असं सगळे आम्हाला उत्सुकताने मतदान भरपूर केलेले आहेत आणि आम्हाला दोघांना पण निवडून दिलेले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या विजयी उमेदवार पूजा नवलेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवलेंच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पूजा नवले यांच्यासह त्यांचे पती प्रवीण नवले आणि 15 ते 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी लॉबिंग सुरू आहे. विविध पक्षांकडून 10 जणांना नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. नव्या शासन निर्णयामुळे स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक 10 नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक अशी आकडेवारी आहे. त्यानुसार भाजपचे 7, शिवसेनेचे 2, ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 नगरसेवक निवडून येऊ शकतो. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांसह सर्वच पक्षांनी स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली. सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांनी प्रचार सभेमध्ये मतदारांना उद्देशून धमकीवजा इशारा दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जे मतदार त्यांना मतदान करणार नाहीत त्यांची नावं गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळवण्याचं आवाहन करत अशा मतदारांवर रामबाण उपाय करण्याची भाषा वापरून गोळ्या देणं, इंजेक्शन देणं, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा उपचार केला जाईल असा इशारा दिला होता. त्यांच्या भाषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेली यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांची तक्रार फेटाळण्यात आली आहे. त्यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवून अपील दाखल केलं होतं. 1 वर्ष तक्रारीचा पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयाचा दरवाजा ठोठावत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत कोर्टानं अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी आणि इतर तिघांना नोटीस बजावली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.